आणि आता कल्याणमधून एक धक्कादायक बातमी। कल्याणमध्ये मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून जबरदस्त राडा झालाय। कल्याण पूर्वेला 100 फुटी रोडवर ही घटना घडली। छेड काढणाऱ्या दोघा जणांना मुलीच्या नातेवाईकांनी जाब विचारला। त्यानंतर दोन गट आमने-सामने आले। वाद सोडवताना पोलिसांनी मध्यस्थी केली। पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की झाली। रक्तदाब वाढल्याने एका पोलिसाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दोन्ही गटाच्या विरोधात पोलिसांनी हस्तक्षेप केला। आता दोन्ही गटांनी परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, फोनवरनं जोडले गेले आहेत। अमजद, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, कल्याण पूर्वेतील 100 फुटी रोड परिसर, या परिसरात दोन मुलांनी एका मुलीची छेड काढली। या संशयावरून जे मुलीचे नातेवाईक आणि ज्यांच्यावर आरोप आहे जे तरुण, त्यांचे काही समर्थक आमने सामने आले। त्यामुळे या परिसरात एक गोंधळाची परिस्थिती होती। जोरदार राडा झाला। जवळपास 1 तास या परिसरात गोंधळाची परिस्थिती होती। वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांना याची माहिती मिळाली। पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। मात्र पोलिसांसोबत त्या दोन्ही गटाकडून धक्काबुक्की झाली आणि या दरम्यान एक पोलीस कर्मचारी त्याच्या भीती वाढल्याने त्याला हॉस्पिटल दाखल करण्यात आलं। आता या प्रकरणात दोन्ही गटाकडून तक्रार देण्यात आली आहे। एका प्रकरणात मुलीची छेड काढली म्हणून गुन्हा दाखल होतो, तर दुसरीकडे मारहाण झाली त्या प्रकरणात गुन्हा दाखल होतो। प्रश्न असा आहे की एखाद्या मुलीची छेड काढली असेल तर त्या संदर्भातली तक्रार संबंधित कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दिली पाहिजे होती। मात्र त्या ठिकाणी जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे अनेकांना याचा त्रास करावा लागला आणि एक ते 1.5 तास वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली होती। सध्या या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे। अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही। म्हणजे आपण अपेक्षा करूया या मुलीची छेड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।